हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन इंग्लिश क्लास. विद्यार्थी मित्रांनो, आपले इंग्लिश क्लासमध्ये स्वागत आहे. फ्रेंड्स, इन इंग्लिश क्लास टुडे वी आर गोइंग टू लर्न पार्ट्स ऑफ स्पीच. मित्रांनो, आज आपण इंग्लिश क्लासच्या माध्यमातून पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती शिकणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस सी parts of speech. Here is an old children's rhyme about 8 parts of speech of English grammar. It gives you an idea of what grammar is about. Read and remember it. मित्रांनो, आता यामध्ये आपल्याला चिल्ड्रन्स राईम म्हणजे विद्यार्थ्यांची किंवा मुलांची एक रायमिंग पोयम देण्यात आलेली आहे आणि ती आपल्याला शिकायची आहे किंवा वाचायची आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला सर्व म्हणजेच आपल्याला 8 पार्ट ऑफ स्पीच शिकायला मिळणार आहेत. आणि मित्रांनो, त्यामधून आपल्याला कळणार आहे की प्रत्येक शब्द हा कोणत्या पार्ट ऑफ स्पीचने ओळखला जातो. सो फ्रेंड्स, इंग्रजी व्याकरणातील शब्दांच्या जातीच्या भागाबद्दल एक जुनी बालकविता येथे दिलेली आहे. यावरून व्याकरण म्हणजे काय याची कल्पना येते. वाचा आणि लक्षात ठेवा. फ्रेंड्स, वी विल रीड द पोएम. Every name is called a noun as field and fountain, street and town. In place of a noun, the pronoun stands as he and she can clap their hands. The adjective describes the things as magic, wand or bridal ring. The verb means action, something done to read and write, to jump and run. How things are done, the adverbs tell us quickly, slowly, badly, well. The preposition shows relation as in the street or at the station. Conjunction join in many ways, sentences, words or phrase and phrase. The interjection cries out, hark, I need an exclamation mark. फ्रेंड्स, आता आपण या पोएममध्ये एकूण 8 पार्ट ऑफ स्पीच बघितलेले आहेत, जे की आहेत नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब्स, ॲडवर्ब्स, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड एक्सक्लेमेशन. नाउ फ्रेंड्स, लेट अस लर्न इन डिटेल. आता मित्रांनो, आपण डिटेलमध्ये हे 8 पार्ट ऑफ स्पीच शिकणार आहोत. सो लेट अस सी फ्रेंड्स, पार्ट्स ऑफ स्पीच. मित्रांनो, येथे एकूण आपल्याला 8 पार्ट ऑफ स्पीच दिसत आहेत. येथे एकूण आपल्याला 8 पार्ट्स ऑफ स्पीच दिसत आहेत. आहे नाउन, देन प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. फ्रेंड्स, आता नाउन म्हणजे काय? अ नाउन इज अ वर्ड विच इज यूज फॉर एनी पर्सन, प्लेस, थिंग अँड ॲनिमल. नाउन म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा गोष्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण नाउन असे म्हणत असतो. प्रोनाउन म्हणजे काय? अ प्रोनाउन इज अ वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन. टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ सेम नाउन वी यूज प्रोनाउन. आता मित्रांनो, आपण याचे एक्झाम्पल देखील बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, आपण बघू शकतो ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? अँड ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच गिव्स अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑर प्रोनाउन. म्हणजेच ॲडजेक्टिव्ह हे विशेषण असते. मराठीत आपण ॲडजेक्टिव्हला विशेषण बोलतो. आणि विशेषण काय करते? तर विशेषण हे कर्त्याबद्दल अधिकची किंवा जास्तीची माहिती देत असते. त्यानंतर मित्रांनो, आपण बघू शकतो वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद आणि या क्रियापदामधून आपल्याला कृती दिसत असते, जी की कर्त्याकडून केली जाते. वर्ब मीन्स व्हॉट? वर्ब इज अ ॲक्शन वर्ड विच शोज द ॲक्शन. देन फ्रेंड्स, वी कॅन सी हिअर ॲडवर्ब. ॲडवर्ब इज द नेक्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच. ॲडवर्ब म्हणजे काय? तर क्रियाविशेषण. अँड ॲडवर्ब इज अ वर्ड विच गिव्स अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ब. क्रियापदाविषयी जास्तीची माहिती ॲडवर्ब हे देत असते. त्यानंतर मित्रांनो, आपण इथे बघू शकतो की पुढील पार्ट्स ऑफ स्पीच आहे प्रेपोजिशन. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड विच शोज द रिलेशन विथ नाउन ऑर प्रोनाउन ऑर विथ समथिंग एल्स. प्रिपोजिशनला आपण शब्दयोगी अवयव बोलत असतो आणि हे नाउन किंवा प्रोनाउनसोबत रिलेशन वाक्याच्या माध्यमातून दाखवत असते. आता मित्रांनो, आपण पुढील पार्ट्स ऑफ स्पीच बघणार आहोत, जे की आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय? अ कंजंक्शन इज अ वर्ड विच इज यूज टू कनेक्ट टू डिफरंट words or to different sentences or to join different parts of the sentences we use conjunction.
आणि मित्रांनो लास्टचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे तो आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन मीन्स व्हॉट? अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड विच शोज सडन फिलिंग्स ऑर इमोशन. आपण जेव्हा अचानकपणे आपल्या भावना व्यक्त करत असतो त्यावेळेस आपण इंटरजेक्शन वाक्यामध्ये वापरत असतो. इन दिस वे फ्रेंड्स, टोटल 8 parts of speech are given there, and all these 8 parts of speech we are going to learn. The noun. A noun is the name of anything, as Ram, rabbit, hair, Mumbai, table, sweetness. संज्ञा हे कोणत्याही गोष्टीचे नाव आहे. राम, ससा, मुंबई, टेबल, गोडवा. मित्रांनो, नाउन म्हणजे काय? तर नाम. आणि नाम हे कोणत्याही व्यक्तीसाठी, प्राण्यासाठी, वस्तूसाठी किंवा गोष्टीसाठी वापरले जाते. मित्रांनो, आता आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. म्हणजेच नाउन केव्हा आणि कसे वापरावे हे आता आपण शिकणार आहोत. द वर्ड राम इज अ नाउन बिकॉज इट इज द नेम ऑफ अ पर्सन. आता आपण मित्रांनो बघू शकतो की राम हे काय आहे? ते एक नाउन आहे. कोणत्याही व्यक्तीच्या नामासाठी किंवा नावासाठी आपण नाउन वापरत असतो. त्यानंतर फ्रेंड्स, द वर्ड रॅबिट हिअर इज अ नाउन बिकॉज इट इज द नेम ऑफ ॲन ॲनिमल. आता रॅबिट हे देखील एका प्राण्याचे नाव आहे आणि त्यासाठी देखील आपण काय वापरत असतो? नाउन वापरत असतो. द वर्ड मुंबई इज अ नाउन बिकॉज इट इज द नेम ऑफ अ प्लेस. आता मुंबई काय आहे? तर मुंबई हे एक सिटीचं नाव आहे, प्लेसचं नाव आहे. म्हणजेच काय? तर एखाद्या प्लेससाठी देखील आपण नाउन वापरत असतो. एखाद्या प्लेसचे नाव देखील नाउन असते, म्हणजे ते एक नाम असते आणि त्यालाच आपण मराठीमध्ये संज्ञा बोलत असतो. द वर्ड टेबल इज अ नाउन बिकॉज इट इज द नेम ऑफ अ थिंग. म्हणजेच एखाद्या गोष्टीच्या नावाला देखील आपण नाम बोलत असतो. मीन्स टेबल इज अ नाउन अँड सो टेबल इज अ थिंग अँड सो अ थिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज नाउन. The word sweetness is a noun because it is the name of a quality. आणि जेव्हा आपल्याला क्वालिटी दाखवायची असेल त्यावेळेस देखील आपण नाउन वापरत असतो. आणि या एक्सप्लेनेशनमध्ये आपण बघू शकतो की स्वीटनेस हे काय आहे? तर एक क्वालिटी दाखवत आहे आणि त्यासाठी आपण इथे नाउन वापरलेले आहे. ऑल वर्ड्स दॅट आर द नेम्स ऑफ पर्सन्स, ॲनिमल्स, प्लेसेस ऑर थिंग्स आर कॉल्ड नाउन्स. आणि मित्रांनो, आपण इथे बघू शकतो व्यक्ती, प्राणी, ठिकाणे किंवा वस्तूंचे नावे असलेल्या सर्व शब्दांना संज्ञा म्हणतात. जेव्हा वाक्यामध्ये व्यक्तींचे नावे येतात, त्याचप्रमाणे प्राण्यांची नावे येतात, ठिकाणांची नावे येतात आणि वस्तूंची नावे येतात. आपण या सर्व नावांना काय बोलतो? तर आपण या सर्व नावांना संज्ञा बोलतो, म्हणजेच नाव किंवा नाम बोलतो. आणि मित्रांनो, द वर्ड नाउन मीन्स नेम. नाउन्स आर डिवायडेड इंटू कॉमन नाउन्स अँड प्रॉपर नाउन्स. आणि मित्रांनो, नाउन हे 2 टाईप्समध्ये डिवाइड झालेले आहे, जे की कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम आणि प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. अशा 2 प्रकारामध्ये विभागली गेलेली आहेत. कॉमन नाउन्स आर वर्ड्स फॉर पीपल ऑर ॲनिमल्स ऑर प्लेसेस ऑर थिंग्स. आणि मित्रांनो, कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम हे कोणासाठी वापरले जाते? व्यक्तींसाठी, त्याचप्रमाणे प्राण्यांसाठी आणि प्लेस किंवा थिंगसाठी म्हणजे ठिकाणांसाठी किंवा गोष्टींसाठी वापरले जाते. मित्रांनो, आता आपण कॉमन नाउन म्हणजे काय हे सविस्तर अभ्यासणार आहोत. These are words for people. We know them as common nouns. हे लोकांसाठी शब्द आहेत, आपण त्यांना सामान्य संज्ञा म्हणून ओळखतो. Now friends, we will see the examples. First is actor. Actor म्हणजे काय? अभिनेता. Aunt. Aunt म्हणजे आत्या किंवा मावशी आपण मराठीत बोलत असतो. बेबी. बेबी म्हणजे छोटे मूल. बेकर म्हणजे पाव तयार करणारा. कुक स्वयंपाकी. डेंटिस्ट दात चिकित्सक. डॉक्टर चिकित्सक. जायंट महाकाय किंवा मोठा. लॉयर वकील. मॅन पुरुष. नर्स नर्स. सिंगर गायक. सोल्जर सैनिक. टीचर शिक्षक. आणि मित्रांनो, अशा प्रकारे ही सर्व कॉमन नाउन म्हणजे सामान्य संज्ञा म्हणून ओळखली जातात. कारण की आपण मित्रांनो जर बघितलं ॲक्टर, आता ॲक्टर खूप सारे आहेत, तर आपण स्पेसिफिक कोणत्याही ॲक्टरचे नाव नाही घेत आहोत. म्हणून आपण ॲक्टर हे कोणते नाउन म्हणून ओळखतो? तर आपण
ते कॉमन नाउन म्हणून ओळखत असतो. दीज आर वर्ड्स फॉर ॲनिमल्स, दे टू आर कॉमन नाउन्स. हे प्राण्यांसाठीचे शब्द आहेत जे की सामान्य संज्ञा आहेत. मित्रांनो, आता आपण या इमेजेसच्या आधारे कॉमन नाउन्स अभ्यासणार आहोत. आता आपण फर्स्ट इमेजमध्ये बघू शकतो की तिथे कॅट दिलेली आहे. कॅट म्हणजे काय? मांजर, जे की कॉमन नाउन आहे. काऊ, काऊ म्हणजे गाय. गूस म्हणजे राजहंस. डॉग म्हणजे कुत्रा. हॉर्स म्हणजे घोडा. डॉल्फिन हा एक माशाचा प्रकार आहे. पॅरोट म्हणजे पोपट. हेन म्हणजे कोंबडी. अशा प्रकारे मित्रांनो ही सर्व कॉमन नाउन्सची एक्झाम्पल्स आहेत. दीज आर वर्ड्स फॉर ॲनिमल्स, दे टू आर कॉमन नाउन्स. हे प्राण्यांसाठीचे शब्द आहेत जे की सामान्य संज्ञा आहेत. म्हणजेच आपण याला सामान्य संज्ञा किंवा सामान्य नाम म्हणून देखील ओळखत असतो. आता मित्रांनो आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. माऊस म्हणजे उंदीर. डक म्हणजे बदक. गोट म्हणजे बकरी. व्हेल, फिश अँड शार्क हे माशांची नावे आहेत. आता मित्रांनो चला बघूया पुढील एक्झाम्पल्स. दीज आर वर्ड्स फॉर प्लेसेस, दे आर कॉमन नाउन्स. हे ठिकाणांसाठी शब्द आहेत, त्या सामान्य संज्ञा आहेत. म्हणजेच ठिकाणांसाठी, प्लेससाठी कोणते सामान्य नाम वापरले जाते हे आता आपण शिकणार आहोत. एअरपोर्ट, केव, चर्च, फार्म, हिल, मॉस्क, माउंटेन, प्लेग्राउंड, रेस्टॉरंट, स्कूल, हॉस्पिटल, हॉटेल, हाऊस, आयलँड, मार्केट, सी, स्टेडियम, सुपरमार्केट, टेम्पल अँड झू. In this way friends, all these are called as common nouns which are used for places. These are words for things, they are common nouns. आता मित्रांनो थिंग्स म्हणजे गोष्टींसाठी कोणते कॉमन नाउन वापरले जातात किंवा गोष्टींसाठी आपण जे नाउन वापरतो त्यांना आपण सामान्य नाम म्हणतो, ते आता आपण या एक्झाम्पलच्या आधारे शिकणार आहोत. These are words for things, they are common nouns. हे वस्तूंसाठीचे शब्द आहेत, त्यांना आपण सामान्य संज्ञा किंवा सामान्य नाम म्हणून ओळखत असतो. आता मित्रांनो आपण एक्झाम्पल बघूया. बास्केट, बेड, बॅग, बॉक्स, ब्रेड, कॅन, ड्रम, ब्लँकेट, काइट, लॅडर, लॅम्प, पिक्चर, चेअर, कॉट, कप, डेस्क, डोअर, एग, रेडिओ, टेलिव्हिजन, ट्रेन, ट्रक, वॉच अँड विंडो. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष संज्ञा किंवा विशेष नाम. आता मित्रांनो आपण शिकणार आहोत प्रॉपर नाउन म्हणजे काय, तर चला बघूया. प्रॉपर नाउन्स आर नेम्स फॉर पर्टिक्युलर पीपल, प्लेसेस और थिंग्स. दे ऑलवेज बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. विशेष संज्ञा किंवा विशेष नाम ही विशिष्ट लोकांची, ठिकाणांची किंवा वस्तूंची नावे आहेत. त्यांची सुरुवात नेहमी मोठ्या अक्षराने होते. फ्रेंड्स, whenever we use proper noun that time we always start proper noun with capital letter. म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रॉपर नाउन हे कॅपिटल लेटरनेच, मोठ्या अक्षरानेच सुरुवात करावी लागते. Here are some names of people. For example, Karim. In this word friends, K is capital, means we should always start proper noun with capital letter. Sita, Mita, Govind, Kishan, Magan, Hari, Shiva, Radha, Meera, Raman and Tara. Now friends, let us see the names of countries, states and their people are also proper nouns. They always begin with a capital letter. आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण देशांची, राज्यांची आणि तेथील लोकांची नावे ही वापरतो त्यावेळेस ती विशेष संज्ञा असतात आणि देशांची, राज्यांची आणि तेथील लोकांची नावे ही विशेष संज्ञा आहेत. त्यांची सुरुवात नेहमी मोठ्या अक्षराने होते. फ्रेंड्स, whenever we are using countries name, states name or people name, that time we should always start with capital letter and these words are known as proper nouns. Now friends, let us see the examples. अमेरिका, अमेरिकन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका या देशात राहणाऱ्या नागरिकांना अमेरिकन्स म्हणून ओळखले जाते. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन्स. चायना, चायनीज. इजिप्त, इजिप्शियन. फ्रान्स, फ्रेंच. इंडिया, इंडियन्स. इटली,
Italians, Japan Japanese, Korea Koreans, Malaysia Malaysians, Pakistan Pakistanis, Singapore Singaporeans, Thailand Thais, Gujarat Gujarati, Bengal Bengali, Maharashtra Marathi. The names of towns, cities, buildings and landmarks are proper nouns. गावे, शहरे, वास्तू आणि स्थळांची नावे ही विशेष संज्ञा किंवा विशेष नाम म्हणून ओळखली जातात. मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. औरंगाबाद बिबिका मकबरा, देवगिरी फोर्ट, न्यूयॉर्क स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, पानचक्की, न्यू दिल्ली स्टॅच्यू ऑफ युनिटी अँड ताज हॉटेल. फ्रेंड्स, ऑल दीज आर नोन ॲज प्रॉपर नाउन्स. आणि मित्रांनो, ही सर्व विशेष नाम म्हणून किंवा विशेष संज्ञा म्हणून ओळखली जातात. फ्रेंड्स, द डेज ऑफ द वीक अँड मंथ्स ऑफ द इयर आर प्रॉपर नाउन. आठवड्याचे दिवस आणि वर्षाचे महिने ही नावे विशेष संज्ञा आहेत. यामध्ये मित्रांनो आपण आता डेज आणि मंथ्स बघणार आहोत. संडे, संडेची स्पेलिंग ही मित्रांनो यस पासून सुरुवात होत आहे आणि या स्पेलिंगमध्ये यस हा कॅपिटल आहे. म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये प्रॉपर नाउन येते किंवा शब्दामध्ये प्रॉपर नाउन असेल, शब्द हा प्रॉपर नाउनने तयार झालेला असेल, त्यावेळेस आपल्याला त्या प्रॉपर नाउनची सुरुवात ही नेहमी कॅपिटल लेटरने म्हणजेच मोठ्या अक्षराने करावी लागते. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. So all these are the names of the days which we should write in capital letter. We should start in capital letter. Now we will see the months of the year. January, February, March, April, May, June, July, August, September, October, November and December. In this way friends, whenever we are writing names of the months, that time we should always start month's name with capital letter. Now friends, let us see next. The names of mountains, oceans, seas, rivers and lakes are proper nouns. आणि मित्रांनो, पर्वत, महासागर, समुद्र, नद्या आणि तलाव यांची नावे विशेष संज्ञा किंवा विशेष नाम म्हणून ओळखली जातात आणि ती विशेष संज्ञा आहेत किंवा विशेष नाम आहेत. रिव्हर थेम्स, रिव्हर गंगा, रिव्हर ब्रह्मपुत्रा, रिव्हर नर्मदा. नद्यांची नावे ही काय आहेत तर ही प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाम आहे. कारण मित्रांनो, खूप साऱ्या नद्या आहेत, वेगवेगळ्या नद्या आहेत आणि एका नदीला एक स्पेसिफिक नाव असतं आणि त्यामुळे आपण त्या नावाला काय बोलतो तर विशेष नाम बोलतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, नायगरा फॉल्स, जोग फॉल्स, व्हिक्टोरिया फॉल्स, माउंट एव्हरेस्ट, the Arabian Sea, the Swan River, the Alps, the Himalayas, the Pacific Ocean, Mount Fuji, the Mount Kailash, the Run of Kutch. In this way friends, whenever we are using mountains, oceans, seas or rivers and lakes name, that time we should always start with capital letter and all these names are called as proper nouns. आणि ही सर्व विशेष संज्ञा किंवा विशेष नाम म्हणून ओळखली जातात. आता मित्रांनो, आपण एक्झाम्पल्सच्या माध्यमातून बघणार आहोत. टीचर्स डे, होली, रमजान ईद, ख्रिसमस, दशेरा, नॅशनल डेज, गणेश चतुर्थी, दीपावली, चिल्ड्रन्स डे, फादर्स डे, मदर्स डे, न्यू इयर्स डे. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learnt. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.
Wow.